चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय। या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत। हा चित्रपट प्रसाद खांडेकर यांनी दिग्दर्शित केलाय। या चित्रपटात कलाकारांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे। हास्य जत्रेमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे विनोदवीर सिनेमा तो दर्जा कायम ठेवतात का ते पाहावे लागेल। ट्रेलरमध्ये कलाकारांचा मजेशीर अंदाज पाहायला मिळतोय। निदान तसे भासवले तरी आहे। पोट दुखेल पण मजा थांबणार नाही अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे। परंतु चित्रपट तसा बनणार का हीच मोठी शंका ट्रेलर पाहून उपस्थित होते। रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र मजा करायला जमलेल्या मित्रांच्या मजेचा कसा विचका होतो ते दाखवले। घरात त्यांना एका मेलेल्या व्यक्तीची बॉडी सापडते, मग पोलिसांचा ससेमेरा चुकवण्यासाठी चाललेली धडपड म्हणजे हा सिनेमा। गोष्टीत काहीच नाविन्य नसून अशा प्रकारच्या गोष्टीवर आजवर अनेक चित्रपट बनलेत। सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे काहीसे असेच कथानक घेऊन प्रसाद खांडेकर यांनी आपला पहिला चित्रपट एकदा येऊन तर बघा हा बनवला होता। गोष्टीत तर काहीच दम नाहीये आणि कॉमेडी फारशी जमून आलेली दिसत नाहीये। एकही पंच वाजला नाहीये किंवा कुठे हसू येत नाही। त्यात पुन्हा नॉनव्हेज कॉमेडी आणि द्विअर्थी डायलॉगचा आधार घेतलाय। त्यामुळे 2.5 मिनिटाचा ट्रेलर बघतानाही बोर व्हायला होतं। त्यामुळे 2 तासाचा चित्रपट पाहणे मोठे जिकरीचे काम आहे। त्यापेक्षा हास्य जत्रेचे स्किट जास्त विनोदी असतात असे म्हणायची वेळ येते। गोष्ट जरी शिळी असली तरी निदान चांगल्या डायलॉगची आणि नीट आणि क्लीन कॉमेडीची अपेक्षा तीही फोल ठरली आहे। एखाद्या बंगल्यात संपूर्ण चित्रपट शूट करून चित्रपट 15-20 दिवसात पुरा करायचा, त्यात कलाकारांची फौज गोळा करून त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन प्रेक्षकांना मूर्ख बनवायचा फॉर्म्युला मराठी चित्रपट निर्माते करत आहेत। पण त्यामुळे मराठी चित्रपटांमधील प्रेक्षकांची रुची संपत चालली आहे। त्यामुळे चांगल्या मराठी चित्रपटांचे फार नुकसान होत आहे। वाईट चित्रपटांच्या गर्दीत मध्येच एखादा चांगला चित्रपट आला तरी लोक त्याच्याकडे पाठ फिरवत आहेत। या चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे हे कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत। अभिनेता प्रसाद खांडेकर यांचा मुलगा श्लोक खांडेकर सिनेसृष्टीत पदार्पण करतोय। एकूणच ट्रेलर पाहता चित्रपटाकडून अपेक्षा फारच कमी आहेत। सध्या बॉक्स ऑफिसवर छावाचे वादळ घोंगावत आहे। त्यात हा पाळेमुळे नसलेला सिनेमा कुठला कुठे फेकला जाण्याची शक्यताही जास्त आहे।